आताची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे। अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे MIDCच्या जागेला मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र शासनाचा अखेर GR निघाला आहे। लिंगदेव येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नांना यश आलं असून आमदार डॉक्टर किरण लहामटेंनी दिलेला शब्द पूर्णत्वाकडे जाताना पाहायला मिळतोय। थोड्या दिवसात अकोले तालुक्यात MIDC उभी राहणार असून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। मी दिलेले शब्द पूर्णत्वाकडे जात आहेत याचा मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिली आहे। आज MIDC बाबतचा जो काही GR निघायचा आहे तो निघाला आणि आता त्या जी काही सरकारी जमीन आहे तीच पहिली आपण अधिग्रहित करतो आणि तिच्यावरती MIDC लागली जाणार आहे। त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्षात प्लॉट वगैरे पडून उद्योजक येतील आणि साक्षात आपल्याला प्रत्यक्षात MIDC साकारलेली दिसेल। पण याला जरी 2-3 वर्षाचा कालावधी जाणार असेल तर अकोल्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याचं मला खात्री आहे की संपूर्ण अकोलेकरांना जे अकोल्याचे हितचिंतक आहे, तरुणांचे हितचिंतक आहे, त्यांना सगळ्यांना आनंद झाला। साहेब 2019ला निवडणुकीपूर्वी जो तुम्ही शब्द दिला होता तो आज मी तिला पूर्णत्वास जातोय, काय भूमिका आहे तुमची त्याबाबत? जे काही मी 2019ला शब्द दिले होते त्यातला पहिला उपजिल्हा रुग्णालयाचा जो शब्द होता तो पाळला जातोय। त्याचबरोबर MIDCचा जो काही शब्द दिला होता तो पण आता त्याची सुरुवात होती आहे, म्हणजे जमीन अधिग्रहण होते किंवा तिथं प्रत्यक्षात त्याच्यावरती औद्योगिक वसाहत म्हणून लागलं जाणार आहे। तर त्यामुळं आणि अजून एक पिंपरखेड्याचा पण असे अनेक जे शब्द दिले होते मायबाप जनतेला ते माझ्याकडनं पाळले जात आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे। मी माझ्या शब्दपूर्तीकडं माझी वाटचाल होती माझ्या दृष्टीने आनंद आहे। आज आमदार किरण लहामटे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्या अकोले तालुक्यामध्ये MIDC मंजूर होऊन आलेली आहे। आज आपल्या सर्वसामान्य माझ्यासारख्या तरुणांना चाकणसारख्या ठिकाणी MIDCमध्ये काम करायला जाण्याची गरज नाही राहिलेली। आपल्या तालुक्यामध्येच रोजगार उपलब्ध करून दिले आपल्या आमदार साहेबांनी, त्याबद्दल माझ्या वतीने आणि अकोले तालुक्यातल्या युवकांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार।